कोण म्हणलं असं? तुम्हाला मी आणखीन आठवण करून देतो. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास आरक्षण देता येतं असं तुम्ही म्हणताय, पण त्यावेळेस त्यांचं सरकार नव्हतं ना, दुसऱ्यावर म्हणता येतो निवडून यायचं असतं म्हणून. निवडून आल्यावर आता आजची परिस्थिती अशी आहे, राज्यातले मराठींची आरक्षण देण्याची परिस्थिती आहे, पुराव्यासहित दिलं पाहिजे. सत्ता नसताना देवेंद्र फडणवीसचं अंग वेगळं आहे. तुम्ही आपल्या शेपटाचा सरड्या बघितलेला आहे का? नाही. मी काय म्हणलं हेच कळलं नाही तुम्हाला. त्याचं आपल्या शेपटाचं सरड्याचं आधी शेपटाचा रंग बदलतो, नंतर नरड्याचा बदलतो आणि मग पाठीचा बदलतो. असा एक सरडे आमच्याकडे खेड्यात, आणि तो हमेशा हिवरावरच राहतो, आणि हिवराला मंथरेनं शाप दिलेला आहे. ते बी नाही कळलं वाटतं तुम्हाला. जाऊ द्या. मग परिस्थितीनं सत्ता यायच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटला मी धनगराला आरक्षण दिलं का? असा माणूस मराठ्याला देता येतं म्हणला, त्याचं सरकार नव्हतं तोवर. त्यांनी सांगितलं होतं शेतकऱ्याची पुरी कर्जमाफी होती, नाही केली. असा माणूस सगळं होईल, मी मोरस्तर मुंबई सोडित नाही. काय म्हणजे कुठं चालू आहे? बघ, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो, नीट ऐका. आता वातावरण थंड ठेवा. फडणवीस साहेब, आम्ही मुंबईत शांततेत आलेलो, शांतता ठेवायची. पत्रकार बांधवांना विनंती, हे त्यांच्यापर्यंत फडणवीस साहेबाकडे पोहोचा. फडणवीस साहेबाच्या 40-50 पोलिसांनी गळ्यात आमचे रुमाल स्वयंसेवकाचे बिल्ले घातले, रुमाल घातलेत आणि टोप्या घातल्या. रस्ते अडवतेत वाशीकडं, तिथं विनोद पोखरकर आहे, त्यांनी हे भांडं फोडलं सगळं, आणि पोरांच्या गाड्या अडवून पोराला ते पोलिस म्हणतात पाटलांनी सांगितलंय गाड्या घेऊन वापस जायचं. एक ध्यानात ठेवा फडणवीस साहेब, इतकी वाईट आणि नीच वेळ येईन तुमच्यावर, भगवे रुमाला पोलिसाला घालायची वेळ येईन, आम्हाला कधी वाटलं नव्हतं. आणि तुम्ही मराठी पाठवून कुठं पाठितान मुंबईच्या बाहेर. जर तुम्हाला असंच करायचं असेल तर महाराष्ट्रातले तुमचे आमदार खासदार मंत्री सुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवावं लागतील. मग तुम्ही जर आमचे लोक मुंबईच्या बाहेर पाठवणार असले तर आम्ही आमचे पोरं गावाकडे जाणार, हे पण सांगतो. पण आमच्या तिकडे असणारे तुमचे आमदार खासदार तुम्हाला पिढ्यांना पार इकडेच सांभाळावं लागते, हे पण ध्यानात ठेवा. आम्ही मग महाराष्ट्रात त्यांना राहून देणार नाही. हे देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब थांबवा. वाशीकडं काही ठाण्याच्या कोपऱ्यात, कल्याणकडं हे चाललेले प्रयोग तत्काळ थांबवा. कारण तुम्हाला
हे पोराला तुम्ही तुमच्या पोलीस रुमाल घालून सांगता, पाटलांना सांगितलं गाड्या घालून माघारी जा. हे तुम्ही पहिलं बंद करायला लावा तुमच्या पोलिसाला, आणि त्या पोलिसांना पहिलं सस्पेंड करा, ते कोण कोण आहेत भगवी रुमाल घातलेले. आणि याच्या पलीकडे तुम्ही जर ही गोष्ट थांबवलीच नाही फडणवीस साहेब, होऊन काय होईल तर आमच्या पोराला माघारी गावाकडे जावं लागेल एवढंच होईल. पण राज्यात तुमची एवढी दशा तुमचे आमदार खासदार मंत्र्याची होईल, त्यांना लेकरा बाळा सहित आमच्या महाराष्ट्रात मग आम्ही राहून देणार नाही तुमच्या एका चुकीमुळे. ही बी शब्द आता ध्यानात ठेवा. काय होईल मग हे सगळ्या पोरं इथून माघारी जातील, पण पुन्हा महाराष्ट्रात तुमचा आमदार खासदार मंत्री राहू शकत नाही. हे तुम्हाला मग थोड्याच दिवसात दिसल. ती वेळ येऊ देऊ नका. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.